केले जातात. त्याचे एकही तरतूद स्वच्छ बजेटमध्ये केलेली नाही. हा निवडणुकीच्या होते केलेला उद्योग आहे आणि आमची खात्री आहे की ह्या एक प्रकारे वडिलांची फसवणूक करण्याच्या संबंधीचा भाव होईल. एक गोष्ट योजना कंटिन्यू करणार का? साधारण प्रश्न हाच आहे, योजना तुम्ही कंटिन्यू करणार का? असं आहे की एकदा एक्झॅक्टली त्याचं स्वरूप त्याचा स्टडी करावं लागेल. त्याच्यासाठी एखाद्या मजेची तरतूद काय याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये पूर्ण पुरेशी योजना लावायला आवश्यक असलेली एवढी पूर्तता जर असेल तर कंटिन्युएशन करण्याची सुद्धा काही कळत विरोध नाही. पण ही तात्पुरती होणार नाही अशी खात्री आम्हा लोकांची व्हायची पाहिजे आणि ज्यांना लाभ होणार त्यांची व्हायची पाहिजे. पवारसाहेब काल ज्याप्रमाणे उद्धव साहेबांचं शिवतीर्थावरती भाषण झालं त्याच्यानंतर एक व्हिडिओ दाखवण्यात आला, त्यामध्ये उद्धव साहेबांनी जी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तो व्हिडिओ दाखवण्यात आला. तो काय खोटा होता? काय खोटा होता? नाही, तो खरा होता. परंतु सर दुसरं असं आहे की नाना पटोले त्यांच्या मतदारसंघात आणि विदर्भात खास करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असला ते शपथ घेतील तेव्हा त्यांचा व्हिडिओ दाखवतील. पृथ्वीराजजी त्यांचा व्हिडिओ दाखवतील. मी आपल्या सगळ्या पत्रकारांना आणि संपादकांना माझी विनंती आहे की आम्ही एक आमचा मुख्यमंत्री पण आम्ही सगळे एकमताने डिसाईड करू, कुठले भांडण होणार नाही हे तुम्हाला मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. आम्हाला महाराष्ट्र वाचवायचं आहे. महाराष्ट्र आता धोक्यात आहे. आज शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवून मोदी आणि शहाचा विचार या महाराष्ट्रात आणला जातोय. ते महाराष्ट्र कधी खपवून घेणार नाही आणि त्यासाठी आमची लढाई आहे आणि आम्ही त्यासाठी हे मुख्यमंत्र्यांची खुर्ची हा काही आमच्यासाठी महत्वाचा नाही, तो त्यांच्यासाठी खोक्यान होण्यासाठी तो एक मुद्दा आहे. आणि तुम्ही महामंडळ आणि हे सगळ्यांचं तुम्ही घोषणा 278 तुम्हाला आकडे माहित नसेल म्हणून मी आकडे सांगतो. या 2 आठवड्यामध्ये त्यांनी जे कॅबिनेटचे निर्णय घेतले त्या महिनाभरामध्ये ते 278 आहे. अनेक महामंडळ छोटे छोटे त्या ठिकाणी घोषणा केल्या. मला आठवतं की फडणवीस राज्याचे अर्थमंत्री होते या पहिल्या याच्यामध्ये, त्यावेळेस त्यांनी अनेक महामंडळ जाहीर केले होते, बजेटमध्ये केले होते. एक तरी चालू आहे का हे पहिले तपासलं पाहिजे. त्या महामंडळाला निधी उपलब्ध करून दिली आहे का हे तपासलं पाहिजे. निवडणुकीचे जुमले आता या महाराष्ट्राला माहिती आहे की भाजप आणि त्यांचे सोबती हे निवडणुकीचे जुमले करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. आपल्याला माहितीसाठी सांगतो, परवा बंजारा समाजाच्या जे तीर्थस्थळ आहे पोरादेवी त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजी आले आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्यांचा तो नगाराचा कार्यक्रम बाजूला राहिला. आता मला पवारसाहेब पण आपण पण अनेक योजना राबवल्यात. आपणही केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिला. आपण शेतकऱ्याला पैसे जे आपल्या राहतात ते आपण पाठवतो, तर दर हप्त्याला काही आपण त्याचा इव्हेंट नाही करत, पण मोदीजी दर हप्त्याला इव्हेंट करतात. तर तो इव्हेंट तिथं केला. तिथं ज्या पद्धतीनं पूर्ण बंजारा समाज त्यांच्यावर आला त्याला, कारण की ते धार्मिक स्थळ होतं आणि त्या ठिकाणी राजकीय भाषण झालं. त्यामुळे बंजारा समाजाच्या लोकांमध्ये भयानक राग भाजपच्या विरोधात त्या ठिकाणी निर्माण झाला. कारण की आता जे काही इव्हेंट महाराष्ट्रामध्ये शासकीय माध्यमातून केले जातात आहेत आणि त्या शासकीय प्रोग्राममध्ये सगळे राजकीय भाषणं केली जातात. हे महाराष्ट्राला कधी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब खूप आमचे ज्येष्ठ आहेत, अनेक वर्ष ते सत्तेमध्ये राहिले आणि पुढच्या काळातही राहणार. पण मी तुम्हाला सांगतो की शासकीय कार्यक्रमामध्ये राजकीय भाषण कधी आम्ही पाहिलेलं नाही, पण महाराष्ट्रामध्ये हे पहिल्यांदा जे आम्ही पाहतोय ते महाराष्ट्राची जनता खपवून घेत नाही. पण सर हरियाणाच्या होतं की प्रधानमंत्री आले आणि बंजारा समाजाच्या संबंधीची उत्तर त्यांनी मांडली पोरादेवीला. त्यांनी एक विधान असं केलं की बंजारा समाजासाठी काँग्रेसनं आणि यापूर्वीच्या सरकारांनी कुठेही त्यांना संधी दिली नाही.
या राज्याचे 11 वर्ष मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते, 3 वर्ष सुधाकरराव नाईक होते. गव्हर्नर नाईक हे मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष होते. संबंध राज्याचं नेतृत्व करण्याच्या संबंधीची संधी काँग्रेसनी वंदना समाजाने दिली, त्याबद्दल तो समाज कृतज्ञता व्यक्त करतो. आणि देशाचा प्रधानमंत्री ते स्वतः येऊन सांगतात की असं काही घडलेलं नाही. त्या प्रधानमंत्री ही इन्स्टिट्यूशन आहे, त्याची आम्ही वर्णन करू इच्छित नाही, पण त्या व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा केली पाहिजे. ती ठेवण्याची भूमिका सुद्धा घेतली जाते. सर हरियाणाच्या निकालानंतर सर हरियाणा मी मगाशी पण बोलले. थँक्यू सो मच. काल तुम्ही तुमच्या दसरा मेळाव्यात म्हटलात की भाजप फक्त धर्माधर्मात नाही जाती जातीत पण तेढ निर्माण करताय. महाराष्ट्रात आता धनगर आरक्षणाचा विषय असू देत किंवा आदिवासी एमएलए त्याच्या विरुद्ध उठलेले आहेत. काल जरांगे पाटलांनी पण सरकारविरुद्ध दंड थोपटलेत. या सगळ्याचं निवडणुकीपर्यंत कसं पर्यवसन होताना तुम्ही बघता? सर्वजण आता भाजपला ओळखून आहे की जी नीती इंग्रजांनी वापरली होती, तोडाफोडाने राज्य करा, तीच नीती भारतीय जनता पक्ष की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात दुरान्वयाने कुठे संबंध नव्हता, तो पक्ष इंग्रजांची नीती वापरतोय. आणि म्हणून मला नाही वाटत की आता त्यांच्या या भूलथापाला कोणी बळी पडेल. महत्वाचा प्रश्न की या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे रोजगार गुजरातला पळवले जात आहेत. बाकीचे सगळे आरोप आम्ही करतोच आहोत. आणि सोल्युशन तुम्ही जे काही विचारलं तर आमचं जे हिंदुत्व आहे ते हृदयात राम आणि हाताला काम, म्हणजेच रोजगार. आपल्या राज्याची परिस्थिती एवढी दयनीय झालेली आहे की साधारणतः 17,000 पोलीस भरतीसाठी 17 लाख अर्ज आले, 46,000 सफाई कामगारांच्या जागेसाठी अनेक पदवीधरांनी अर्ज केले. म्हणजे हे तर असं दुर्भाग्य मला नाही वाटत देशात किंवा इतर जगात कुठे आलं असेल की पदवीधर शिकले सवरलेली माणसं त्यांना रोजगार मिळत नाही. हे रोजगार त्यांच्या हक्काचे डोळ्यात देखत मोदी आणि शहा गुजरातला घेऊन जात आहेत. आणि हा माझा शिकलेला तरुण आणि शिकलेल्या युवक सुद्धा सफाई मजुरासाठी जर का ऍप्लिकेशन करणार असतील तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य मला नाही वाटत महाराष्ट्राचं आहे. म्हणून आमची प्राथमिकता की जसं काल आदित्य यांनी सांगितलं की जॉब जॉब आणि जॉब, रोजगार रोजगार रोजगार. जर सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल नाही पेटली तर या धार्मिक भावना भडकून काय मिळणार आहे? जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून शेवटी घरातली चूल नाही पेटणार, घरं पेटणार आहेत. आम्हाला घरं नाही पेटवायची, आम्हाला घरातल्या चुली पेटवायची. पण सर असं आहे की हरियाणाच्या निकालानंतर एक मिनिट राजदीप, हरियाणा बरोबर काश्मीरचा निकाल लागलेला आहे. मग काश्मीरमध्ये जो सुपडा साफ झाला भाजपचा त्याच्याबद्दल आपण बोलत का नाही? कारण त्यांच्याकडे तर त्यांनी 370 कलम रद्द केलं, आणखीन बऱ्याच काही गोष्टी केल्या. एवढं झाल्यानंतर सगळ्यात जास्त जागा या भाजपच्या काश्मीरमध्ये यायला पाहिजे होत्या, पण काश्मीरमध्ये सुपडा साफ झाला त्याच्याबद्दल कोणी म्हणत नाही. हरियाणामध्ये काल संजय राऊतनी जे सांगितलं की 0.6 म्हणजे 1% सुद्धा नाही, फक्त 0.6 मतं ही भाजपला जास्त मिळाल्यानंतर 30 जागा भाजपच्या जास्त कशाला येऊ शकतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक राज्याचं कॅल्क्युलेशन हे वेगळं आहे. महाराष्ट्राने इतर संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या वेळेला भाजपला साथ दिलेली नाही आणि महाराष्ट्र देशाला दिशा देत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हरियाणा बरोबर काश्मीरच्या निकालावरती पण तेवढीच चर्चा व्हायला पाहिजे. सर माझा प्रश्न असा आहे, हरियाणाच्या निकालानंतर भाजप म्हणते की डबल इंजिनची त्यांची सरकार आहे आणि मोदी फॅक्टर आहे. आपल्या या पंचनामामध्ये त्यांच्या डबल इंजिनचे डबे गुल झाले. नाही, पण आपल्या या पंचनामामध्ये कुठे ना कुठे आपण म्हणताय महाराष्ट्र बनाम गुजरात किंवा महाराष्ट्र बनाम दिल्ली आणि एक महाराष्ट्र धर्माचा तुम्ही एक उल्लेख केलाय. मला तुम्हाला विचारायचं ह्या इलेक्शनमध्ये तो तुम्हाला सर्वात मोठा मुद्दा आहे का? एक महाराष्ट्रीयन आयडेंटिटी, मराठी अस्मिता हा मुद्दा आहे का? हरियाणात तो दिसला नाही, तो महाराष्ट्रात दिसेल का? आणि त्याच्यासाठी आपण काय करा? मला असं वाटतं की जी भाषावर प्रांतरचना झाली, ठीक आहे, आम्ही नव्हती केली, पण भाषावर प्रांतरचना भाषेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला. तसाच मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला. महाराष्ट्र मिळाल्यानंतर जसं इतर राज्यांना त्यांच्या राजधान्या मिळाल्या तशी राजधानी महाराष्ट्राला मिळाली नव्हती, ती मिळवावी लागली. आणि
महाराष्ट्रामध्ये मी मध्ये सुद्धा एकदा बोललो होतो की आपला महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये हा अग्रणी आहे. अगदी क्रांतिकारकांचा असेल, समाज सुधारकांचा असेल, साधू संतांचा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज, बाकी सगळे जे आपण म्हणतो ह्या गोष्टी या देशाला आपण दिलेल्या आहेत, महाराष्ट्राने दिलेल्या आहेत आणि त्या दिलेल्या दिशेवरती संपूर्ण देश चालत असतो. काल सुद्धा आहे का सर? मोदी फॅक्टर आहे का? मोदी फॅक्टर हा गुजरातमध्ये जरूर असेल, गुजरातमध्ये असेल. आता महाराष्ट्रामध्ये मोदी फॅक्टर चालत नाही, आता महाराष्ट्राचा ट्रॅक्टर चालतो. सामनामधल्या एडिटोरियल मध्ये हरियाणामध्ये जे आलेलं होतं, जरा मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. 2019 ते 2024 महाराष्ट्रातल्या मतदारांनी जो राजकीय अनुभव घेतला आहे, सत्ता स्थापनेनंतर वेगवेगळ्या युत्या आघाड्या होतात. तुम्ही महाराष्ट्रातल्या मतदारांना काय विश्वास देणार आहात? सत्ता स्थापनेनंतर महाविकास आघाडी किंवा महायुती काही वेगळ्या पद्धतीचं राजकीय समीकरण सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात निर्माण होणार नाही. 2019 ते 2024 हा कालखंड महाराष्ट्राच्या राजकारणामधला अतिशय महत्वाचा आहे. एक गोष्ट नक्की की 2019च्या निवडणुकीपूर्वी आमची आणि भारतीय जनता पक्षाची युती होती, म्हणजे शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्ष. आणि त्यावेळेला मी स्पष्ट केलं होतं, तुमच्या सगळ्यांच्या समोर देवेंद्र फडणवीसांनी आमच्या युतीचं एक धोरण सांगितलं होतं. ते तुम्हीच तुमच्या तेव्हाच्या क्लिप्स काढल्या तर मिळतील. त्याच्यामध्ये त्यांनी दगाबाजी केली आणि म्हणून मी महाविकास आघाडीमध्ये आलो. महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या चालत होतं. दुर्दैवाने तो कालखंड हा जागतिक एक आरोग्यविषयक आणीबाणीचा होता, कोरोनाचा होता. पण तशाही बाबतीत महामारीचा होता, कोरोनाचा होता. त्याही परिस्थितीत महाराष्ट्रामधलं सरकार आम्ही महाविकास आघाडी म्हणून चांगल्या पद्धतीने केलं. केवळ आणि केवळ सत्ता पाहिजे म्हणून लाचार करून आणि एक ज्याला आपण सत्ता भक्षक म्हणतो त्या पद्धतीने हे सरकार आमचं गद्दारी करून पाडलं. एवढंच नव्हे तर आजपर्यंत आपण मी जे काल म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बांधू, कारण महाराजांच्या वेळेला सुद्धा स्वराज्यावरती चालून येणारे आपलेच काही गद्दार होते. त्या गद्दारांना महाराजांनी क्षमा केली नव्हती. आज गद्दारांना डोक्यावर घेऊन महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र चालवला जातोय, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. मला असं वाटतं पुरे झालेले आहे. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद सुरू होती. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले हे महाविकास आघाडीतले महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. तर विविध विषयांवरून सरकारवर हल्लाबोल या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला पाहायला मिळाला. अगदी हरियाणाच्या निवडणुकीचा निकाल असेल, जम्मू काश्मीरचा निकाल असेल, राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा मग आगामी विधानसभेसंदर्भातली काही रणनीती ज्यावर प्रश्न विचारले गेले त्यावर सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उत्तर दिलेलं आहे. ही पत्रकार परिषद नुकतीच संपलेली आहे. विविध विषयांवरून या तीनही नेत्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.